नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, निप्पाणी, चिक्कोडी व कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांमधील सर्व शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना गुरुवार दिनांक 25 आणि शुक्रवार दिनांक 26 रोजी सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केला आहे. त्याचप्रमाणे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील डिग्री कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. गेले 6 दिवस बेळगाव जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. सर्व तहसीलदारांनी जिल्ह्यातील संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आधीच ओळखल्या गेलेल्या 427 काळजी केंद्रांना भेट देऊन तयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे याबाबतही प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आज बुधवार सकाळपासूनच आलमट्टी जलाशयातील पाण्याचा विसर्ग 2200 पर्यंत वाढवण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातून येणाऱ्या नदीच्या पाण्यासंदर्भात 24 तास लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू असून यामुळे बसवनकुर्ची येथील मुख्य रस्त्यावरील दुकानात पावसाचे पाणी शिरले आहे. बेळगाव बागलकोट रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे, पण गटारी करण्यात आलेल्या नाहीत. रस्त्याशेजारी गटारी न केल्याने दुकानात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. गोकाक येथे आज सकाळी स्टेअरिंग लॉक झाल्याने खासगी शाळेची बस उलटली. या घटनेत 5 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये 50हून अधिक विद्यार्थी प्रवास करत होते. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील ही घटना आहे. मराडीमुठ येथील जय हनुमान इंग्लिश मीडियम स्कूलची ती बस होती. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकाजवळ ही घटना घडली. बेळगावात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदीचे पाणी काठावरील शेतवडीत येण्यास सुरुवात झाली आहे. आंबेवाडी येथील सर्व शेती पाण्याखाली गेली आहे. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे पाणी वाहून येण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुराचा धोका वाढला आहे. कधी पोलिसी खाक्या दाखवणारे पोलीस, तर कधी दंडात्मक कारवाई करण्यासाठी आडवळणावर उभे राहणारे पोलीस, तर कधी वेळ प्रसंगी माणुसकीचं दर्शन घडवणारे पोलीस, अशाच एका घटनेचा व्हिडिओ तरुण भारतच्या माध्यमातून बातमीत प्रसारित झाला होता. बेळगाव शहरातील RLS महाविद्यालयानजीक असलेल्या गटारीवरील मॅनहोलमध्ये अडकलेल्या वृद्ध व्यक्तीचा जीव या भागात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस सिकंदर दस्तगीर साहब बेनकनल्ली व सदाशिव माग यांनी वाचवला आहे. याची दखल घेऊन वाहतूक व गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त PV स्नेहा यांनी आज बुधवारी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांचा सत्कार केला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्यामध्ये अनेक आजार व साथरोग उद्भवतात. पावसाळ्यामध्ये जलजन्य व कीटकजन्य आजारामुळे आरोग्यावर परिणाम होतात. शिवाय जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले की पर्जन्यमान व बांधाऱ्याची पाणी पातळी, होणारे विसर्ग यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. सर्व जिल्ह्यातील गावांमधील लोकांची काळजी घेण्याबाबत नियोजन केले जात आहे. शिवाय गरोदर महिला व लहान मुलांची विशेष काळजी आशा कामगारांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. संततधार कोसळत असलेला पाऊस व संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रेक्षणीय स्थळे व नदीला पूर आलेल्या आजूबाजूला सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. जिल्ह्यातील त्या हद्दीतील पोलीस ठाण्याला आदेश देऊन पूर परिसरात बंदोबस्त ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली. संभाव्य नदी पुराचा धोका लक्षात घेऊन परिसरात बोटीची सोय करण्यात येणार आहे. शिवाय सोबत अग्निशमन दलाचे जवानही तयारीत आहेत. पण धबधबा व नदी परिसरात वारंवार चेतावणी देऊनही लोक अजूनही मोठ्या संख्येने येतात व वाहणाऱ्या पाण्याजवळ जातात. यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या 3 वर्षांपासून पिरणवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळूनही गावात म्हणावी तशी विविध विकास कामे झाली नाहीत, अशा तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. नगरपंचायतीमधील नोडल अधिकाऱ्यांचे या विकास कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. नोडल अधिकाऱ्यांच्या विरोधात तसेच गावात विविध विकास कामे राबवण्यासाठी या नगरपंचायतीवर कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, यासाठी पिरणवाडीतील नागरिकांनी बुधवारी सकाळी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला. तालुक्याच्या बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये पीडीओ उपस्थित नसतात. काही ठिकाणी तर 2 ग्रामपंचायतींना मिळून एका पीडीओची नेमणूक करण्यात आलेली आहे. अशी परिस्थिती असताना पिरणवाडी नगरपंचायतीचे नोडल अधिकारी या पदासाठी एकाच दिवशी 2 अधिकारी आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जत्राट, मांगूर, अकोळ, सिद्धनाळ येथील नदीकाठी नागरिकांशी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी संवाद साधला. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळे यांनी केले आहे. यावेळी निप्पाणीचे सीपीआय BS तळवार, पाणी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवडी आदी उपस्थित होते. शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने बळ्ळारी नाल्याला पूर आला असून हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. बळ्ळारी नाल्याचे पाणी येरमाळ रोड, केली रुग्णालय, धामणे रोड, प्रस्तावित बायपास रोड पर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे नाल्यात पाण्याचा निचरा थांबल्याने अडचणी वाढल्याने शेतकऱ्यांनी JCBच्या साहाय्याने वडगाव येरमाळ मार्गावरील नाल्याजवळ स्वच्छता करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर सह आदी शेतकरी उपस्थित होते. बेळगाव शहरातील विविध स्थानकांमध्ये मोटरसायकल चोरीच्या मालिकेनंतर पोलिसांनी 2 संशयितांना पकडण्यात यश मिळवले आहे. वीरभद्रनगर येथील हैदर अली मुस्लिम अली शेख तसेच अमननगर येथील नदीम शमसुद्दीन टोपीगर अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही व्यक्तींवर टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळकवाडी स्थानकाच्या हद्दीत एकूण 10 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली 1 मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मोटरसायकलींची एकूण किंमत 7 लाख इतकी आहे. सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारला जाणीव असेल तर सुप्रीम कोर्टात वकील का हजर राहत नाहीत, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव सीमा प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले आहेत. सीमा समन्वयक मंत्री असताना एकनाथ शिंदे का बेळगावला गेले नाहीत? चंद्रकांत दादा पाटील देखील बेळगावचे सीमा समन्वयक मंत्री होते, ते देखील बेळगावला गेले नाहीत. केवळ सुरक्षेचे कारण देऊन सीमा भागात न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून सीमावासियांचे प्रश्न सुटतील का, असा परखड सवाल राऊत यांनी व्यक्त केला आहे. आमच्यावर सीमा भागात कोर्ट खटले सुरू आहेत, कोर्टाची वॉरंट देखील येत आहेत, तरीही आम्ही जातो, इथून पुढेही जाईल, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बेळगाव शहर परिसरात संततधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे झाडांबरोबरच घराचीही पडझड सुरू झाली आहे. दरम्यान आज बुधवारी दुपारी खासबाग बसवाण गल्ली येथील बसवराज भस्मे यांचे घर कोसळले आहे. केवळ सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी भस्मे कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संशयितरित्या मोटरसायकलवरून जाणाऱ्यांची चौकशी करताना 2 आंतरराज्य मोटरसायकल चोरटे पुढची पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून 8 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत 5,20,000 इतकी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे नानावाडी प्रवेशद्वार मार्गाला नदीचे स्वरूप आले आहे. नानावाडीच्या प्रवेशद्वारापाशी अशा पद्धतीने पाणी साचल्याने वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. नंदगड हलशी रस्त्याच्या शेजारी चन्नेवाडी तलावाच्या वरील बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी मारलेल्या चरीमध्ये नंदगड ग्रामपंचायतीने कचरा टाकल्याने चरीतून पाणी तलावात मिसळत आहे. तलावातील पाणी शेतीसाठी तसेच गुरांना पाजण्यासाठी वापरले जाते. या कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच पाण्यात न विरघळणारे साहित्य येत असल्याने गुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच शेतीला जाणाऱ्या पाण्यातून प्लास्टिक कचरा जात असल्याने
भात पिकाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. हा प्लास्टिक कचरा तलावात जात असल्याने तलावात गाळ साचत आहे. तसेच डोंगराळ भागातून येणारे पाणी घन कचऱ्याला अडकल्याने रस्त्यावर सुद्धा पाणी तुंबत आहे. तरी नंदगड ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन कचरा रस्त्याच्या बाजूला न टाकता आपल्या नियोजित जागेवर साठवावा अशी मागणी चन्नेवाडी ग्रामस्थातून होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदीवरील वाहतुकीला धोकादायक बनलेल्या लोलासूर पुलाची पाहणी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बुधवारी या पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर घटप्रभा नदीची पाणी पातळी तपासणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.